दीक्षा, बरेच दिवस झाले भेटली नाहीस. होतीस कुठे? अगं काय सांगू तुला, का ग, काय झालं? मला एक प्रश्न पडलाय. विचार कसला करतेस? बोल बिनधास्त. काल मी टीव्हीवर पाहिले की आजकाल स्त्री भ्रूण हत्येचे प्रमाण खूपच वाढले आहे. स्त्री भ्रूण हत्या म्हणजेच काय ग? अगं, तुला माहित नाही का? स्त्री भ्रूण हत्या म्हणजे मुलीचा जन्म होण्याआधीच तिला गर्भात मारले जाते. पण मुलींनाच का मारले जाते, मुलांना का नाही? पूर्वीपासून चालत आलेल्या परंपरेनुसार पिढीचा वारसा फक्त मुलगाच चालू शकतो असा समज आहे. म्हणून मुलगा हवा असतो, मुलगी नाही. पण आपल्याला समजणार कसे की ती मुलगा आहे की मुलगी? अगं, हे युग विज्ञान तंत्रज्ञानाचं युग आहे. विज्ञानाने खूप प्रगती केली आहे. दवाखान्यात अशा यंत्रणा उपलब्ध आहेत की त्यामध्ये तपासणी केल्यावर आपल्याला समजते की मुलगा आहे की मुलगी. पण मला माहित आहे त्याप्रमाणे अशी तपासणी केल्यावर कायद्याने गुन्हाही आहे व अशी तपासणी केल्यावर अटकही होऊ शकतात ना ग? हो. मग लोक अशी तपासणी का करतात? अगं, अशा तपासण्या केलेल्या कोणालाही कळू देत नाही व एकमेकांना लाच देऊन सुद्धा अशा तपासण्या केल्या जातात. हे थांबवले पाहिजे ना? हो, हे थांबवले पाहिजे. पण आपण कसे थांबवणार? टीव्ही, वर्तमानपत्र या माध्यमातून आपण लोकजागृती करू शकतो व लोक जेव्हा आपले सण साजरा करण्यासाठी एकत्र येतात तेव्हा आपण या विषयावर व्याख्यानही देऊ शकतो. उदाहरणार्थ नवरात्री, गणेश उत्सव. स्त्री भ्रूण हत्या का होतात याचे उत्तर खरे समाजातच आहे. कारण आई वडिलांना मुलगी नकोशी असते असे नाही, पण मुलगी म्हणजे खर्च असे समीकरण कुठेतरी मनात पक्के आहे. तिच्या जन्मापासून तिच्या हुंड्यासाठी तडजोड करावी लागते असे पालकांना वाटते. स्त्रीला दुय्यम वागणूक द्यायची सुरुवात तिच्या लहानपणापासूनच होते. मुलगी ही मुलाप्रमाणे आई वडिलांचे नाव मोठे करते. म्हणून प्रत्येक क्षेत्रात आज मुलगी मुलाच्या बरोबरीने वावरत आहे. मुलगी म्हणजे डोक्यावरचं ओझं असतं अशी संकल्पना मनातून काढून टाका, असा संदेश आमच्याकडून आपल्या सर्वांसाठी आहे. मुलगा हा वंशाचा दिवा असतो तर मुलगी ही वंशाची बंती असते. देवी पार्वतीच नसती तर गणपती जन्माला आले असते का? देवी पार्वतीच नसती तर गणपती जन्माला आले असते का? मग गर्भातल्या कन्येमध्येही पार्वतीचे रूप पाहना. स्त्री भ्रूण हत्या टाळा, माणुसकी सांभाळा. धन्यवाद.